हॅलो फ्रेंड्स, सेकंड पार्ट मध्ये आपण पहिला फ्रंटचा पार्ट कसा जोडायचा ते बघूया. आपण इकडे कपडा कमी पडत होता आपल्याला म्हणून तो जॉईन करून घ्यायचा. दाब मारून घ्या कपड्याला. असा मी कपडा त्या साईडला पण जोडून घेतलाय. या साईडला दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा कमी होता ना, तो मी जोडून घेतलाय. आता आपण पहिली कमरेच्या साईडची शिलाई मारूया. आपण आता कमरेच्या साईडची शिलाई मारून घेतली. आता आपल्याला फ्रंटच्या गळ्याची शिलाई मारायची. तर फ्रंटच्या गळ्याला डिझाईन आहे, त्यामुळे आपल्याला मेन कपड्याच्या साईडने शिलाई मारायची आहे. आपल्याला गळ्याचा शेप जो दिलेला आहे त्याच्या बरोबर बाजूने शिलाई मारायची. आता आपल्याला ही मधली पिन काढायची आणि हा गळ्याचा शेप आपला इथून आलाय, तो एक्स्ट्रा कपडा आपल्याला कापून टाकायचा. आता सगळ्या पिन काढून घ्या. गळ्याला आपल्याला कैचीने कट मारून घ्यायचे. आता आपण गळ्याला दाब मारून घेऊया. आता कमरेला दाब मारून घेऊया. आपण आता इकडे 4 नंबर शिलाई मारून घ्यायचे. साईडचा कपडा कट करून टाकायचा. आपण असा फ्रंटला अस्तर अटॅच करून घेतलेला. आता आपल्याला फ्रंटचे टक्स मारायचे.
आपण असा कपडा अटॅच करून घेतलाय. आता आपण फ्रंटचे टक्स मारूया. असे आपण फ्रंटचे 2 टक्स मारून घेतले आणि आपला हा फ्रंटचा पार्ट रेडी झालाय. खालच्या साईडने अर्धा इंचावर दाब मारायचा आहे. आता आपण फ्रंट पार्ट जसा रेडी केला होता तसाच मी बॅकचा पण पार्ट रेडी केलाय. वरून आत टाकलंय आणि खालून पण आत टाकलंय आणि टक्स मारून घेतले दोन्ही. त्याला दाब मारून घेतलाय आणि नेहमी आपण ब्लाऊजला भाई लावतो तशी भाई रेडी करून भाई लावून घेतली आहे आणि राईट साईडचं फिटिंग ब्लाऊजचं करून घेतलेलं आहे. आता आपण लेफ्ट साईडला पण मी मुंड्याच्या खाली 1 इंचापर्यंत फिटिंग करून घेतले, 1 इंचापर्यंत आणि असं फोल्ड करून मला मी पिन लावून घेतलेत चेन लावायसाठी. तुम्हाला चेन नसेल लावायला जमत तर तुम्ही हुक लावू शकता बॅक पार्टला, बॅक साईडला. फ्रंट साईडला आपल्याला डिझाईन दिली आहे त्यामुळे आपल्याला बॅक साईडला हुक लावायला लागते. आता आपण चेन लावून घेऊया. अशी आपली ब्लाऊजला झिप लावून रेडी झालंय आणि इथे एक हुक लावून घ्यायचं. असा माझा 1 टक्स वाला ब्लाऊज रेडी झालाय. तर तुम्हाला माझं कटिंग आणि शिलाई कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला काय विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.